विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या दुसऱ्या सेशनमध्ये, ज्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत क्लास 6 जनरल सायन्स ब्रिज कोर्स टेस्ट 2 याविषयी. चला तर मग बघूयात आपण ब्रिज कोर्स टेस्ट 2. दिस पेपर इज डिपेंड ऑन द ॲक्टिव्हिटी शीट 9 to 16, so you should read that carefully and then you can solve this question paper. So let's start to the question paper. Question number 1. Choose the correct option given in the bracket and write next to the statements. खालील पर्यायामधील योग्य पर्याय निवडून त्या वाक्यासमोर तो लिहायचा आहे. The first one is, we mix this in the soil to increase its productivity. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी यांचा वापर केला जातो. Answer is fertilizers. Statement 2, our food gets spoiled due to their growth. यांच्या वाढीमुळे अन्न हे खराब होतं. The answer is microorganisms. This can be used to go to nearby places. आपल्याला जवळपास जर कुठं जायचं असेल तर आपण यांचा वापर करतो. The answer is cycle. म्हणजे सायकलचा जर वापर केला आपण तर त्या ठिकाणी इंधनाची बचत होते, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण ह्या दोन्ही गोष्टी कमी होतात. सो द आन्सर इज सायकल. क्वेश्चन नंबर 2, राईट द युजेस ऑफ. आपल्याला यांचे उपयोग लिहायचे आहेत. द फर्स्ट वन, कम्युनिकेशन अँड मास मीडिया म्हणजेच प्रसार माध्यमे. व्हॉट इज द युजेस ऑफ कम्युनिकेशन अँड मास मीडिया? दीज आर द युजफुल फॉर गेटिंग इन्फॉर्मेशन. The next one is water purification plants. Water purification plant is used for filtration of water, and by this we get the pure water for drinking. Third one is sanctuaries. What is the sanctuaries? Certain forest area are reserved for protection and conservation of a particular animal or plant. Such a reserved area is called the sanctuaries. Sanctuaries means अभयारण्य, ज्या ठिकाणी वनस्पती आणि प्राणी यांचं संवर्धन आणि जतन केलं जातं. द युजेस ऑफ सँच्युरी टू प्रिझर्व द ॲनिमल अँड प्लांट्स. द फोर्थ वन इज चरखा. चरखा मीन्स स्पिनिंग व्हील. गांधीजींच्या हातात आपण पाहत असतो चरखा. द युजेस ऑफ चरखा, getting long threads from the cotton and we can make the cloths from that long threads. The question number 3, what should we do? आपण काय केलं पाहिजे? म्हणजे खाली काही समस्या दिलेल्या आहेत, त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो यांचा आपण विचार करायचा आहे आणि ते उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. The first one, soil fertility is decreasing. म्हणजे जमिनीची सुपीकता ही कमी होती आहे, तर आपण त्या ठिकाणी काय करायला हवं? थोडासा आपण विचार करायचा आहे. तर जमिनीची सुपीकता कमी होत असेल तर शेतकरी काय करतात बरं? फॉर द इन्क्रीजिंग फर्टिलिटी वी हॅव टू यूज ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. त्या ठिकाणी खतं वापरायची आहेत, परंतु कोणत्या प्रकारची खतं वापरायची आहेत? ऑर्गॅनिक खतं आपण तिथे वापरायची. वी शुड नॉट यूज द chemicals. We should use here the organic fertilizers. The second one is, vegetables are to be preserved for a week. आपल्याला आठवडाभर जर भाजीपाला व्यवस्थित ठेवायचा असेल तर त्याला आपण काय करू शकतो? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सर्वच जण घरी रेफ्रिजरेटरचा यूज करतो. सो वी हॅव टू स्टोअर देम इन अ रेफ्रिजरेटर. Question number 3, vehicles in emitting more smoke. जर का गाडीचा खूप धूर येत असेल तर त्या ठिकाणी आपण काय उपाययोजना करायची आहे? वी हॅव टू चेंज द सायलेन्सर. त्याचं सायलेन्सर तिथे बदलायचं आहे. अँड गिव्ह सर्व्हिसिंग टाईम टू टाईम. दिस इज द सॉल्युशन फॉर द प्रॉब्लेम. Question number 4, information about domestic industrial products to be shared with others.
म्हणजे घरगुती वापराच्या ज्या वस्तू आहेत तर त्यांचा वापर वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. इट विल ग्रो देअर इंडस्ट्रियलायझेशन. तर आपण त्यांची जर माहिती इतरांना देत राहिलो तर त्यांचं उत्पादन वाढेल. अँड फॉर दिस वी कॅन यूज द कम्युनिकेशन अँड मास मीडिया. त्याच्यासाठी आपण कम्युनिकेशन अँड मास मीडिया म्हणजे प्रसारमाध्यमांचाही वापर करू शकतो, ज्यामुळे यांची इंडस्ट्रियलायझेशन वाढू शकते. इट विल ग्रो देअर इंडस्ट्रियलायझेशन बाय द कम्युनिकेशन अँड मास मीडिया. क्वेश्चन नंबर 4. ऑब्झर्व द पिक्चर्स अँड राईट द आन्सर्स. या ठिकाणी चित्र दिलेलं आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे. फर्स्ट वन इज एन्व्हायरमेंट कॉज्ड बाय बिल्डिंग रेल्वेज थ्रू हिल्स अँड व्हॅलीज. म्हणजेच रेल्वे मार्ग जो आहे तो डोंगर दऱ्या यांच्यातून जर काढला तर त्याचा काय परिणाम होतो. थोडासा विचार करायचा आहे आपण की पर्यावरणामध्ये आपण डोंगर दऱ्या फोडून जेव्हा रेल्वे मार्ग किंवा इतर मोठे मोठे प्रकल्प राबवले जातात तर त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो. इट ऑकर्स मेजर लॉस ऑफ एन्व्हायरमेंट. इट डिस्ट्रॉय द बायोडायव्हर्सिटी लाईक प्लांट्स, ॲनिमल्स, बर्ड्स एक्सेट्रा. The second one is write the name of machine. What is used for. या ठिकाणी तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे आणि हे चित्र कशाचं आहे, कोणती मशीन या ठिकाणी आहे आणि त्याचा उपयोग काय होतो हे आपल्याला सांगायचं आहे. इट इज द मशीन. द नेम ऑफ द मशीन इज हँडलूम. इट यूज्ड फॉर मेकिंग क्लॉथ्स. हे हँडलूम आहे आणि याचा उपयोग धाग्यांपासून वस्त्र बनवण्यासाठी उपयोग होत असतो. सो आन्सर इज द नेम ऑफ द मशीन इज हँडलूम. इट इज यूज्ड फॉर मेकिंग क्लॉथ्स. अँड फोर्थ वन इज राईट द नेम अँड यूज ऑफ दिस प्लांट. जे चित्र दिसतं आहे तुम्हाला त्यातून ती कोणती वनस्पती आहे ती ओळखायची आणि तिचा उपयोग आपल्याला लिहायचा आहे. दिस इज द पिक्चर ऑफ नीम प्लांट्स अँड इट यूज्ड इन द स्टोरेज ऑफ ग्रेन. जेव्हा धान्य साठवलं जातं तर त्या धान्यामध्ये या नीम लिव्सचा वापर केला जातो, त्यांना कीड लागू नये यासाठी. इट वर्क्स लाईक नॅचरल प्रिझर्वेटिव्ह फॉर द ग्रेन. एक नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याचा उपयोग केला जातो. म्हणून आन्सर तुम्ही असं लिहायचं आहे. इट इज द नीम लिव्स. इट यूज टू प्रिव्हेंट द ग्रेन. Neem leaves are mixed in it. It works like natural preservative for the grain. तर अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे, सुंदर अक्षरात सोडवायचा आहे आणि सोडून झाल्यानंतर तो रुलिंग पेजवर लिहून सांभाळून ठेवायचा आणि ज्यावेळेस शाळेत तो मागवला जाईल तर तो शाळेमध्ये तुम्ही जमा करायचा आहे, त्यावरून तुमचं मूल्यमापन केलं जाईल. तर क्वेश्चन पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.